साठीची तानले गोडर कान्हा तुझ्या बासरीचे तानले गोडर मोरावानी डोले राधा विसरुनी भानर मोरावानी डोले राधा विसरुनी भानर मोरावानी डोले राधा विसरुनी भानर दह्या दुधासाठी किती करशील सांग खोड्या दह्या दुधासाठी किती करशील सांग खोड्या ताक काय होतं ताक लोणी चोरीसाठी दिवसा वाट माऱ्या ताक लोणी चोरीसाठी दिवसा वाट माऱ्या शिरजोरी उचापती होरी दूर सावळ्या काय होता शिरजोरी उचापती असा कसा तांध्या चिडत्यात गवळणी होरे दूर सावळ्या चिडतात गवळणी होरे दूर सावळ्या कान्हा तुझी गवळणीशी खोडले गोडर कान्हा तुझी गवळणीशी खोडले गोडर मोरावानी डोले राधा इसरुनी भानर मोरावानी डोले राधा इसरुनी भानर फुला फार गोड नाव आहे. या गोड नावाच्या या आगळ्या वेगळ्या चित्रपटाशी जोडलं जाणं हे माझा मित्र अवधूत वाडकर याच्यामुळे शक्य झालं. मला एक दिवस अवधूतचा फोन आला की फार गुणी संगीतकार आहेत आणि अवधूत वाडकर म्हणतोय म्हणजे नक्कीच विशेष असणार याची आमच्या पूर्ण इंडस्ट्रीला खात्री आहे, कारण त्याच्या तोंडून असं कौतुक फार कमी आहे. आणि खरंच मी गेल्यानंतर फार छान एक्सपिरियन्स होता यांच्याबरोबर काम करण्याचा. गवळणच म्हणूया ना त्याला, तर गवळण सदृश प्रकार होता आणि मला आनंद झाला की बऱ्याच वर्षांनी हा जॉनर, तू जॉनर म्हणालीस मगाशी म्हणून तो शब्द मी कंटिन्यू करते की चित्रपटामध्ये गवळण हे काही वर्षात मला तरी लक्षात नाही किंवा निदान मी तरी गायले नाही आहे. त्यामुळे मला आधी खूप आनंद झाला की आपली महाराष्ट्राची जी लोकपरंपरा आहे ती आणि त्याच्यात काहीही बदल न करता त्याचा जो बाज आहे गवळणीचा तो तसाच तुम्ही ठेवला आहे. आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण देताना परत एकदा मी त्यांना म्हटलं झालं का मिक्स, मला पाठवा गाणं. आणि खूप छान मिक्स झालं आहे अवधूत. सॉरी आम्ही म्युझिकवाले हेच बोलणार गाणं मिक्स कसं झालं आहे, शब्द कसे आहेत. मुळात आधी तुम्ही हे गाणं किंवा आत्तासुद्धा मी जे वैशालीचं गाणं ऐकलं, शब्द मला जे भावतं पहिलं गाण्यातलं ते म्हणजे शब्द. आणि त्या तेवढ्या एका मिनिटामध्ये आम्हाला चित्रपटाचा पूर्ण आशय कळला. ही ताकद शब्दांची आणि संगीताची असते. त्यामुळे इतकंच म्हणेन की या खूप छान सांगीतिक चित्रपटाशी, बरं 7 गाणी आजकाल कोण करतं 7 गाणी, तुमचं कौतुक आहे की 7 गाणी आणि निर्मात्यांचं सुद्धा अर्थात की 7 गाणी चित्रपटात असणं हे आजकाल स्वप्न झालेलं आहे. तर खूप छान. मला आता उत्सुकता निर्माण झाली की हा चित्रपट कसा आहे आणि यातली गाणी कुठल्या पॉईंटला चित्रपटात येतात, काय येतात आणि शब्द काय आहेत. नाव दादांनी सजेस्ट केलेलं आहे समाधान दादांना. एक दुसरं गाणं होतं खरं तर करायचं आधी, फिल्मचं नव्हतं, वेगळं गाणं होतं.
आणि त्यावेळेसच दादांचा फोन आला की एक गाणं तुझ्यावर करायचं आहे आणि खूप सुंदर माणूस आहे आणि त्याच्यासाठी करायचं. तर मी म्हटलं दादा तुम्ही म्हणताय तर करूया. पण तेव्हा ते जमलं नाही. पण त्यानंतर त्यांनी लक्षात ठेवून आता फिल्मसाठी एक खूप सुंदर गाणं माझ्याकडनं गाऊन घेतलं, माझ्या बाजाचं गाणं गाऊन घेतलं. त्यामुळे खूप छान वाटतंय. नवखंडाचा स्वामी त्याची सोन्याची जेजुरी, नवखंडाचा स्वामी त्याची सोन्याची जेजुरी, त्याची सोन्याची जेजुरी. सांभाचा अवतारी माझा राजा मल्हारी, सांभाचा अवतारी माझा राजा मल्हारी, सांभाचा अवतारी माझा राजा मल्हारी.